नमस्कार मित्रांनो. रामतीर्थला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप मोठी मोठी झाडं आणि सर्वत्र हिरवळ दिसते. हा निसर्ग बघून डोळ्यांना एकदम गारवा मिळतो आणि मन अगदी प्रसन्न होतं. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं सुंदर महादेवाचं मंदिर. मंदिराच्या आत गेल्यावर लहान असे 2 नंदी दिसतात आणि त्यांच्यासमोर महादेवांची पिंडी आहे. थोडं पुढे गेल्यावर बसलेली खूप मोठी नंदीची मूर्ती आहे आणि मुख्य गाभाऱ्यात महादेवांची पिंडी आहे, ज्यावर सतत थेंब थेंब पाणी पडत असतं. खूप शांत आणि पवित्र वातावरण जाणवतं इथे. मंदिराच्या बाजूलाच अजून एक शिवपार्वतीचं मंदिर आहे. इथेही महादेवांची पिंडी आणि देवी पार्वतीची सुंदर मूर्ती आहे. इथे दर्शन घेतल्यावर मन अगदी शांत होतं. तिथून दर्शन घेऊन मी पुढे निघालो मुख्य रामतीर्थ मंदिराकडे. रस्त्याच्या बाजूला कार आणि बाईक पार्क केलेल्या दिसतात. मीही माझी बाईक पार्किंगमध्ये लावून गेटजवळ आलो. गेटच्या बाजूलाच रामतीर्थची माहिती लिहिलेली आहे. गेटमधून आत गेल्यावर समोरच दिसतो सुंदर रामतीर्थ धबधबा. तो बघून मन एकदम प्रसन्न होतं. खूप लोक तिथे फोटो आणि सेल्फी काढत होते. मी पण थोडे फोटो काढून पुढे निघालो. पुढे आहे श्री रामाचं मंदिर. मंदिर जरी छोटंसं असलं तरी खूप सुंदर आहे. आत गेल्यावर सगळे भक्तिभावानं प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करत होते. गाभाळ्यात प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची खूप सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूलाच एक सुंदर गार्डन आहे. इथे वेगवेगळ्या देवी देवतांच्या आणि महापुरुषांच्या मूर्ती आहेत. तसंच विविध फुलं फळांची झाडं देखील आहेत. इथेच गुरुदेव दत्तांचं मंदिरही आहे. हे सगळं पाहून मी पुढे तिथे असलेल्या नदीकडे गेलो. नदीत पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता. तिथे थोडी मजा केली आणि निसर्गाचा आनंद घेतला. आणि थोडं पुढे गेल्यावर नदीवर बांधलेला ब्रिज पाहायला मिळतो. तो व्ह्यू पण खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, असा होता आपला सुंदर रामतीर्थचा प्रवास. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि अशाच नवीन नवीन एक्सप्लोर व्हिडिओसाठी द क्रिएटिव्ह क्रॉप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.